हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पुण्यामध्ये लिपिक पदासाठी परमनंट भरती निघालेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। वेतनही खूप चांगलं असणार आहे आणि लास्ट डेट 19 सप्टेंबर 2024 असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इथनं आलेली आहे आणि जे पदाचे नाव जसे मी तुम्हाला म्हटले आहे ते आहे MKCL रिक्रूट लाईफ पोर्टलवर, म्हणजे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचे आहे आणि आधी ॲप्लिकेशन करायच्या आधी नोटिफिकेशन हे व्यवस्थित वाचायचं आहे। पोस्ट कोणती आहे ते वाचायचं आहे आणि तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करताय का नाही ते वाचायचं आहे। त्यानंतर इथे लिहिलेलं आहे ॲप्लिकंट्स शॅल बी प्युअरली प्रोव्हिजनल ऑन स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस डिटेल्स ॲज फॉलोज। तर इथे प्रोव्हिजनल लिहिलेलं आहे, पण एक खाली लाईन आहे तुम्हाला मी दाखवते ती। तर तुम्ही ॲप्लिकेशन स्टार्ट करू शकता करायला, पण त्याच्या आधी नोटिफिकेशन हे व्यवस्थित वाचायचं आहे। 19 सप्टेंबर लास्ट डेट आहे। ॲडमिट कार्ड्स कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि स्किल टेस्ट होणार आहे। त्याचे डेट्स तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता UDC म्हणजे अप्पर डिव्हिजनल क्लर्क, म्हणजे लिपिक याच्या भरती आहे या। तर अप्पर डिव्हिजनल क्लर्क एक आहे, लेवल 4 पे मॅट्रिक्स असणार आहे। तुम्ही पाहू शकता त्याची सॅलरी खूपच चांगली आहे आणि अनरिझर्व 3 पोस्ट आहे आणि 3 वेकन्सीज आहे। LDC 02 पोस्ट कोड आहे हा, म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क, ह्याचं लेवल 2 असणार आहे। पे मॅट्रिक्स ते 63,000पर्यंत असणार आहे आणि 5 असणार आहे ते वेकन्सी। OBC 2, अनरिझर्व 2, EWS 1। तर ही पुण्याला वेकन्सी असणार आहे आणि तुम्हाला कुठे पण ते पोस्टिंग देऊ शकतात। ICMR ऑफिसमध्ये न्यू दिल्ली ॲज इट कॅरीज ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी। तर ही ऑल इंडिया सर्व्हिस असणार आहे, तर तुम्हाला कुठेही पोस्टिंग ही मिळू शकते। तर पोस्ट ॲक्च्युली ICMR नेटवर पुण्यासाठी आहे सध्या। नो रिक्वेस्ट फॉर स्पेशल पोस्टिंग, ट्रान्सफर झाल्यावर तुम्हाला पोस्टिंग नसणार आहे। म्हणजे तुम्ही जर रिक्वेस्ट कराल की मला अमुक जागेवरच काम करायचं आहे तर रिक्वेस्ट तुमची मान्य होणार नाही। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एसेन्शियल, डिझायरेबल, क्वालिफिकेशन, एज वगैरे सगळं दिलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, नाव पाहू शकता पोस्टचं। त्याच्यानंतर क्वालिफिकेशन डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग, 30 वर्ड्स पर मिनिट हिंदी ऑन कम्प्युटर। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन कम्प्युटर्स असलं आवश्यक आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंट परचेसमध्ये। एज लिमिट 18 ते 27 वयोवर्षापर्यंत आणि रिलॅक्सेशन ॲज पर एज लिमिट ॲज पर गव्हर्नमेंट इंडियन नॉर्म्स असणार आहे। जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे ते। त्याच्यानंतर हे दुसरी लोअर डिव्हिजनल पोस्ट आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे। 12वी पास इक्विव्हॅलंट, टायपिंग हवं आहे, ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा चालणार आहे। इथे पण 18 ते 27 वयोवर्षाचं वय हवं आहे। ऑनलाईन कम्प्युटर टेस्ट द्यायची आहे तुम्हाला। ॲडमिट कार्ड मिळणार आहे। CBTमध्ये 50% स्कोर असला पाहिजे। 100 मार्क्सची टेस्ट असणार आहे। रिलॅक्सेशन नसणार आहे कॅटेगरीजच्या उमेदवारांना पासिंगसाठी। जे लोक CBT पास करतील त्यांना स्किल टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे। ती पण टेस्ट होईल तुमची। त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही एक्सपिरियन्स मागितला आहे। एक्सपिरियन्स असल्यावर तुम्हाला किती वेटेज मिळेल मार्कात तेही इथे दिलेलं आहे। आता हे झाल्यानंतर एज लिमिट पाहू शकता तुम्ही, रिलॅक्सेशन वाचू शकता तुमच्या कास्ट आणि कॅटेगरीनुसार। ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे। एक्झम्पशन दिलेलं आहे, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, PWBD, SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, विमेन
त्यांना फी भरायची नाही आहे. ॲप्लिकेशन फी बाकीच्यांना 300 रुपये असणार आहे. ऑनलाईन तुम्हाला फी भरायची आहे. इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही वाचू शकता. त्यानंतर ॲप्लिकेशन हे ऑनलाईन करायचं आहे. मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला. ॲप्लिकेशन करायच्या आधी व्यवस्थित वाचायचं आहे. हे सिलेबस दिलेला आहे. पेपरमध्ये CBTमध्ये काय येणार आहे, 100 मार्क्सचा पेपर, 100 क्वेश्चन्स सकट असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स होईल आणि जनरल इन्स्ट्रक्शन्स हे दिलेले आहेत. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.